एमपीटीच्या कामगारांवर व्हीआरएसची टांगती तलवार. केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयानं जारी केली नोटीस. कामगार संघटनेचा सावध पवित्रा. कोलवाळमध्ये आगीचा तांडव, भंगार अड्डा भस्मसात. अग्निशामक दलानं मिळवलं आगीवर नियंत्रण. रेल्वे डबल ट्रॅकिंग आणि जेटीवरून नुवेचे नागरिक आक्रमक. आमदार बाबाशान यांना निवेदन. कोळसा प्रकल्पाला विरोध असल्याचं लेखी देण्याची मागणी. निकृष्ट रस्त्यामुळे होंड्यातील नागरिक आक्रमक. जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत व्यक्त केला संताप. ISL मध्ये विजयी सुरुवातीसाठी FC गोवा सज्ज. एदू बेदियाच्या कामगिरीकडे लक्ष. फातोर्ड्यातील सामन्यात बेंगळुरू FCचं कडवं आव्हान. मुरगाव पोर्ट ट्रस्ट अर्थात MPTनं कामगार कपात करण्याचे संकेत दिलेत. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी असं MPTला अपेक्षित आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्तीची टांगती तलवार लटकू लागली. बंदरातील 40 वर्षावरील वयोगटातील कर्मचाऱ्यांना ही स्वेच्छानिवृत्ती द्यावी असं केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयानं कळवलंय. या स्वेच्छानिवृत्तीकडे कामगार संघटनेनं सावधपणे पाहणं सुरू केलंय. मात्र बंदर खासगीकरणाचा हा प्रयत्न तर नव्हे अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली. देशातील प्रमुख बंदरांच्या प्रमुखांना उद्देशून जहाजोद्योग मंत्रालयानं लिहिलेल्या पत्रात या स्वेच्छानिवृत्तीचा उल्लेख केला आहे. या बंदरांमध्ये MPTचाही समावेश आहे. दरम्यान मुरगाव पोर्ट अँड रेल्वे वर्क्स युनियनचे सरचिटणीस क्रूज मास्कारेन्नास यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. MPTनं कामगारांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यापूर्वी कामगारांची 2000 पासून MPTकडे असलेली थकबाकी आधी द्यावी. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी पावले उचलावीत. ही योजना कामगारांच्या हिताची आहे की नाही याचा अभ्यास करूनच या योजनेचं स्वागत केलं जाईल अशी प्रतिक्रिया मास्कारेन्नास यांनी व्यक्त केली. केवळ नियमित कर्मचाऱ्यांनाच ही विशेष सेवानिवृत्ती योजना लागू होईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली ठेवावी. 3 महिन्यांच्या नोटिशीने कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष 1.5 महिन्याचं वेतन याप्रमाणे सेवा बजावलेल्या वर्षासाठी लाभ दिला जाणार आहे. कमीत कमी 30 वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना 60 महिन्यांचं वेतन भरपाई दाखल देण्यात यावं. या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेळेचे इतर लाभही दिले जावेत. त्यांना बंदरात कोणत्याही प्रकारचे अन्य रोजगार दिले जाऊ नयेत असं या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या बंदरातील व्यवसाय घटू लागलेला असतानाच ही कामगार कपात केली जाते. बातमी आहे अग्नितांडवाची. कोलवाळमध्ये एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या गोदामातलं सगळं सामान जळून खाक झालंय. कोलवाळमध्ये आग भडकल्याचं कळताच तातडीनं अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीमुळे दूरपर्यंत धुराचे लोण पसरले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते. या आगीमुळे पॉवर ग्रीडच्या वाहिन्यांना धोका पोहोचण्याची भीती होती. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ ही आग आटोक्यात आणली आणि त्यामुळे मोठा धोका टळला. व्हिडिओ जर्नलिस्ट द्वारकेश वेलिंगकरसह उमेश झरमेकर, गोवन वार्ता लाईव्ह, कोलवाळ. नुवेचे आमदार बाबाशान अर्थात विल्फ्रेड डिसा यांना लोकांनी टार्गेट केलंय. कोळसा वाहतूक आणि जेटीच्या विषयावरून बाबाशान यांनी लेखी पत्र द्यावं अशी मागणी स्थानिकांनी त्यांची भेट घेऊन केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या मागण्यांचं एक निवेदन डिसा यांना सादर केलं. नुवेतील नागरिकांनी आमदार विल्फ्रेड उर्फ बाबाशान डिसा यांची भेट घेतली. या भेटीत लोकांनी रेल्वे दुपदरीकरणाविरोधात लेखी पत्राची मागणी आमदारांकडे केली आहे. लोकांनी यावेळी बाबाशान यांना एक मेमोरेंडम सादर केलं. यामध्ये रेल्वे दुपदरीकरणासोबत जेट्टी बांधण्यापर्यंत ज्या ज्या प्रकल्पांना विरोध सुरू आहे त्या प्रकल्पांबाबत स्थानिक आमदारांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नागरिकांनीच आता आग्रही भूमिका घेतली आहे. स्थानिकांच्या विरोधाबाबत आमदारांनीही पाठिंबा द्यावा अशी मागणी लोकांनी केली आहे. मात्र ही मागणी वरवरची नसून लेखी असावी असा सूर उमटताना आता पाहायला मिळतोय. लोकांच्या या मागणीमुळे आता स्थानिक आमदारांसमोरही नेमकी भूमिका काय घ्यायची असा प्रश्न उभा ठाकलाय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आमदार बाबाशान यांनी म्हटलंय. सगळे विलेजर्स म्हाका मेमोरेंडम गेलेले आनी तेणें म्हाका 8 दीस म्हणून तेणें म्हाका अपॉयंटमेंट दिल्लो संडे. आनी हांवें संडे चड करून दिली कित्याक आमगे लोक सगळो घरा आसूंक जायो फ्री आसतले आनी ते सगळ्यांक चान्स पडो उलोवपाक.
मागीर आज ते मेमोरेंडम दिले तेणी आनी त्या मेमोरेंडमात तेंगे डिमांड आहाय एक 7-8 डिमांड आहाय डबल ट्रॅकिंग कोल मागीर नॅशनलायजेशन ऑफ रिवर्स जेटीज रोड हायवे नॅशनल हायवे हे सगळे तेणी डिमांड आमकां गायले आनी आज मेमोरेंडम दिला आनी हांवें पयर एक 4 दीस पुणे सीएमा हांव सरपंचाक एक मेमोरेंडम दिल्लो आनी आतां हांवें तेंच सांगिलां तुमी आमगे एक विलेजींत उलया दोग जाण कोण येयाय आनी हांव सीएमाक अपॉयंटमेंट घेता आनी ताका हांव सीएमा बगले वता आनी ताकाय उलोवपाक चान्स दिता ते एग्री जाले आनी अपॉयंटमेंट घे म्हूण सांगिल्लें म्हाका आनी हांव तेका सांगता मागीर ते येतले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा होंड्यामधील काही ग्रामस्थांनी दिलाय आणि याला कारण ठरलंय या भागामध्ये असणारा निकृष्ट रस्ता. नेमकं काय आहे कारण पाहूयात. होंड्यातील ग्रामस्थ आक्रमक झालेत. रस्त्याचं काम न झाल्यानं नारायणनगरमधील गावकऱ्यांनी झेडपी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. अनेकदा तक्रारी देऊनही कुणीच दखल न घेतल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. या भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. फक्त निवडणुकांपुरती आश्वासनं द्यायची आणि नंतर फिरकूनही बघायचं नाही अशा प्रकारचा आरोप स्थानिकांनी राजकीय नेत्यांवर केलाय. प्रशासनावरही या भागातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमी जाय गटर जाय आमची जी बेसिक नीड्स आसा ती आमकां जाय म्हणून आमी एकी केला ऑन द डेव्हलपमेंट 7 वर्सां पयलीं ही पायल पयली जाल्ली पास जाल्ली सगळें जाल्लें पूण मागीर खंयच्या खंय कांय ना तांकां पयशे पास जावना आनी ती फायल तशीच उरता आनी ह्या वेळार आतां तशेंच उरतलें अशें म्हाका दिसता. ताका लागून आतां लोक फुडें सरले आमकां चलपाकच मेळना. तुमी पळयलें आसतलें आमी जेईक सगळ्या धाडून हांगासून दाखयले रस्ते पळया तुमी म्हणून आमी सांगता म्हणून न्हू आमी ऑफिसांत गेली तेंचे कडेन उलयली तांकां कळना तेंच्यांनी येवन पळयले उपले दर वर्सा ते हे पॅच वर्क करता पूण पॅच वर्क केल्ले 2 महिन्या फुडें कितें उरना न्हू आमकां पॅच वर्क नाका जाता. आतां सुद्दां पयर आमी गेल्ली ताका लागून तेंच्यांनी परत करून घेतला ते. आणि आमची इतली एज्युकेटेड लोक आसा न्ही हांगा की आमची डेव्हलपमेंट जायना. आमी सगळे कडेन गव्हर्मेंटा कडेन कितली फावटी गेले आमी कांयच जायना आमच्या हांगा. सो त्या लागून आमी हांगा पंच आमचे आसा ताका आपयल्ले की बाबा की एक्चुअली फॅक्ट कितें आसा तें कळपाक लागून लोकांक. आनी हे लोकूच जमलेले आसा आज फर्स्ट टायम मिटींग घेतलेली आसा आनी आमी ह्यो रोड जालचे आमी फुडें कांयच करपाचें ना थरयला. मिटींग इवन आमी एक वेळ बॉयकॉट सुद्दां करपाक सोदता आमी इलेक्शन हांगासरले हे सगळ्यांनी ठरयल्ले आमी आसा कळ्ळें न्ही. हे आतां पंच आमकां सांगतले की एक्चुअली फॅक्ट कितें जाला हांगा ह्या रोडा लागून की आमची स्मशानभूमी बाकीची लायटी चलना किंवा उदकाचो प्रॉब्लेम आसा सगळो प्रॉब्लेम आसा आमकां. फक्त आमचेच एरियेत जाता बाकी ऑल गोंयांत खंयच प्रॉब्लेम जालो ना हो आमकांच चलता जालो प्रॉब्लेम आसा. खूप वर्सां जाली 20 वर्सां जाली आमच्या रस्त्याक केन्ना डांबर लागूना. सो आमी डिसायड केले ह्या फावटी आमी सगळे युनायटेड जावया एक जावया ओके आनी हेजेर कितें तरी डेव्हलपमेंट आमी स्टार्ट करया खंय तरी. त्या खातीर आमी आतां नेक्स्ट प्रोसेस जो करपाचो आसा आमी कमिटी फॉर्म करतले आनी आमचे कितें आसा ते हियरिंग्स आमी सीएमाक लेटर करतले प्लस बाकीची जी डिपार्टमेंट आसा तेंचे कडेन तांकां आमी लेटर करतले आनी तेंचे कडल्यान आमी रिप्लायज घेतले की बाबा आमचें एक्चुअल कितें आसा कित्या खातीर हें काम आमचें स्टक जाल्लेलें आसा आनी कित्याक हो डेव्हलपमेंट आमचो जायना. पणजीतल्या बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्यासाठी पणजी महापालिकेनं कंबर कसली. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पुढाकार घेऊन काल रात्री बेशिस्त वाहनांच्या पार्किंगवर जोरदार कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना भाग पाडलं. पणजीत कॅसिनो सुरू झाले आणि बेशिस्त पार्किंगचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ लागलाय. बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत आहेत. या संदर्भात स्थानिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिकेनं जोरदार मोहीम उघडली. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी शनिवारी रात्री स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांच्या सहाय्यानं बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. येणाऱ्या काळात बेशिस्त पार्किंग मुळीच खपून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी मोन्सेरात यांनी दिला. स्थानिकांनी केलेल्या तक्रारींना अनुसरून मोन्सेरात यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलंय. कॅसिनोमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून बेशिस्त पार्किंग केलं जातं मात्र यामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही गोष्ट स्थानिक नागरिकांनी आमदार मोन्सेरात यांच्या कानावर घातली होती. मात्र पुरेशी कारवाई होत नसल्यानं आमदार मोन्सेरात यांनी रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात केली. First and foremost, all the vehicles now we have got a pay parking. Okay, so let all these people do the pay parking vehicles. Those roads, especially going to Fontaines, those roads should be clear. So there is a clear and no parking zone. So most important, see, it is nothing to do with money here. It is more to set a discipline for the people. Because this is creating unnecessary nuisance.
कारण तब्बल 9 महिन्यानंतर राज्यातील शाळा आणि हायर सेकंडरीचे 10वी-12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. शनिवारी या वर्गांना सुरुवात झाली. यावेळी कोविड-19च्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं पालन करून हे वर्ग घेण्यात येत आहेत. प्राचार्य श्री कमलेश्वर हायर सेकंडरी स्कूल कोरगाव सरकारच्या आव्हानाला आणि आमच्या शिक्षण खात्याने जे मार्गदर्शक तत्त्व आम्हाला दिले त्यांच्या आदेशानुसार आजपासून आम्ही 12वीचे वर्ग सुरू करतो. आमच्याकडे एकूण 106 मुलं आहेत आर्ट्स आणि कॉमर्समध्ये. तर आज आम्ही साधारण 53 मुलं बोलवलेली आहेत आणि सोमवारी सेकंड बॅचमध्ये 53 असं 2 बॅचेसमध्ये ही मुलं आम्ही शाळेमध्ये आणणार आहोत. आता हे करताना आमच्याकडे 2 स्कूल बसेस आहेत. तर आम्ही या दोन्ही स्कूल बसेस आज आम्ही काय केलेलं आहे की आज केरीपाले हरमलकडे एक बस पाठवली आणि पेडणेकडे एक पाठवली. म्हणजे पेडणे, कोनाडी, देवसू आणि बाकीचा जो जवळपास एरिया या भागामध्ये एक बस गेली आणि ती त्या मुलाने घेऊन आली. आणि दुपारी त्या मुलाने आमच्या स्कूल बसने आम्ही सोडणार आहोत. म्हणजे शक्यतो आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे त्याच्यावर आम्ही अवलंबून राहणार नाही. तर आमच्या मुलांची सोय ही आम्ही करणार म्हणून आम्ही 2 बॅचमध्ये मुलांना बोलवलो. प्रत्येक वर्गामध्ये आम्ही 12 किंवा 13 म्हणजे मोठे 2 वर्ग आहेत तिथे 13 मुलं, अदरवाईज 12 मुलं बसवणार आहोत. आता साधारण तुम्ही पहिलं असतले साधारण 12च्या 50 भुरगीं आयज आमच्या या स्कुलान पावली अशी आम्ही अंदाज धरलेलो असा. एकूण कितले आसा? एकूण आमचे 107 भुरगे आसा. सो तुम्ही हे काम करचेच लागतले. सरकारचे गायडलायन्स आसा ते गायडलायन्साचे आमकां वापर करून हे करचेच लागले. डिफिकल्ट जरी कितले झाले तरी जास्तीत जास्त प्रिकॉशनरी मेजर जे असते आमकां घेवचेच लागतात. मला आनंदही होत आहे कारण आज आमचा शाळेचा पहिला दिवस आहे 6 महिन्यानंतर आणि आनंद होतोच पण एक घाबरट पण अशी होते कारण खूप दिवसानंतर आणि केसेस पण वाढत आहे म्हणून अशी भीती पण वाटते. पण शाळेत येऊन शिकण्याचा आनंद पण मला आहे. मला सांग, ऑनलाईन शिक्षण आणि आता प्रत्यक्ष शिकवणार ह्याच्यात तुम्हाला कुठलं आवडणार? मला प्रत्यक्षच आवडणार पण एक एक्सपिरियन्स मिळाला हा सुद्धा एक मला आनंद होत आहे. आज गोवा सरकारने जे निर्णय घेतला आहे तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आणखी थोडा वेळ घ्यायला हवा होता. नंतर शाळा सुरू करायला पाहिजे. आज 10वी आणि 12वीची शाळा सुरू होत आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे. जर मंदिरं सुरू होत असेल, बाजार सुरू होत असेल तर शाळा का होऊ शकत नाही? मला सांग, ऑनलाईन शिक्षण आणि आज प्रत्यक्ष जे शिक्षण देतात त्याच्यात तुला कुठलं आवडतं? ऑनलाईन मार्गातून मला काहीच समजत नाही. जर शिक्षक आमच्या पुढे राहून शिकवतात ते सगळं चांगलं असतं कारण आम्हाला आमचे डिफिकल्टीज असतात ते विचारायला मिळतात. म्हणून शाळेतील शिक्षक हे मी चांगलं मानतो. सरकारच्या निर्णयाविषयी मी काही बोलू शकत नाही. आता शाळा सुरू करणं याच्यामध्ये सुद्धा खूप रिस्क आहेच. उद्या समजा एखादा मुलगा जर इन्फेक्टेड मिळाला तर त्याच्यामध्ये जो स्टाफ आहे तोही इन्फेक्टेड होऊ शकतो आणि इन्फेक्टेड झाल्यानंतर तो किंवा तीच आपल्या ड्युटीवर हजर राहू शकत नाही. आणि त्यामुळे ह्या ज्या शाळा सुरू केलेल्या आहेत त्याचं जे वेळापत्रक आहे ते परत कुठेतरी कोलमडण्याची शक्यता आहे. त्यांना स्कूल स्टार्ट करून आता ज्यांना प्रकरण वाढत गेले त्यांना त्यांच्यानी जास्तीचे हे चालू केलेले आहात. त्याचे आमचं विरोध आहात बाकीच्यांचे जर सहमत आहात बाकीचे तर आम्ही त्याला काय करत आहे की भुरग्यांचे नुकसान जावंक पाहणार. 1 वर्ष पिड्यार आपली आयुष्याची हे आसा त्या कारण त्यांच्यानी जे नियम आहात ते नियम पाळपाचे त्याप्रमाणे. गोवा गवर्नमेंट और डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन गोवा की ओर से जो कुछ भी इंस्ट्रक्शन मिले हैं उन्हीं को फॉलो करते हुए ये गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल वालपई मैं एज ए प्रिंसिपल आप लोगों से संबोधित हूँ और आश्वासन देता हूँ कि हम पूरी तैयारी के साथ अपने 12वीं के बच्चों को यहाँ पर आने की अनुमति दे चुके हैं. हमने हर एक कक्षा में केवल 12 बच्चों को बैठने के लिए अरेंजमेंट किया है और
सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करने के लिए ज़मीन पर दायरे भी बनाए हैं जहां पर बच्चे खड़े होंगे अगर खड़े होना है, या फिर क्लासरूम में भी बच्चों को 3 मीटर का डिस्टेंस के ऊपर बिठाए हैं। सैनिटाइज़र इस्तेमाल करने का हमने उनको सिखाया है, मास्क लगाना कंपलसरी किया है और टेम्परेचर चेक करने के गन से हमने उनका टेम्परेचर चेक किया है। और जितने भी सारे ऑर्डर्स SOP हैं गवर्नमेंट की ओर से हमने सब कुछ फॉलो किया है। इसलिए मैं समझता हूं कि हमारी ये जो हायर सेकेंडरी है ये पूरी तरह से कोविड के लिए बच्चों को सुरक्षित रखने के लिए सुरक्षित है। जेलीफिश तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. गेल्या 48 तासामध्ये जेलीफिशचा धोका 90 जणांना बसलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा या जेलीफिशचा मोठा फटका बसलाय. कुठे घडलाय हा सगळा प्रकार पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. हा आहे बागा सिकेरीतील समुद्र किनारा. या किनाऱ्यावर गेल्या 48 तासात 90पेक्षा जास्त जणांना स्किन इन्फेक्शन झालंय. याचं कारण आहे किनारी भागात आढळून आलेले जेलीफिश. जेलीफिशचा स्पर्श झाल्यास त्वचेला इन्फेक्शन होतं. ज्या ठिकाणी जेलीफिशचा स्पर्श होतो त्या ठिकाणी सूज आणि जळजळ होते. गेल्या 2 दिवसात बागा आणि सिकेरीतील या भागातील लोकांना जेलीफिशची भीती जाणवू लागली आहे आणि आता त्याचा फटका मासेमारीलाही बसू लागलाय. या भागातील मासेमारांचं जेलीफिशमुळे मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. एकीकडे जेलीफिशमुळे लोकांना इन्फेक्शनही होत आहे आणि दुसरीकडे मासेमारांसमोरही मोठं संकट उभं राहिलंय. ओढून आता बाहेर आणि कबार करता दोरी सुकयता आणि जारा चोड पडटा मागीर तेका अरे ते दोरी सुकयता म्हणून जारा येता न्हू नुस्तें उणें जालें म्हणून जारा सुकयत जाता मरे. जारा खाता कोण नुस्तें खाता पूण हे फावटी चड जाले जारा हे आसा चड जालें कित्याक लायटूय फिशींग चड जाता न्हू बँड म्हणून ते लायट फिशींग चालूच आहा भायर. जेली फीश तेका म्हणून ती लायट फिशींग जर उणें जालें ना जाल्यार नुस्तें सुबेज जाता. नुस्तें सुबेज जाल्यार जेली फीश थोडे आसा जेलीफिश थोडे आहा तें नुस्तें हातलो ना ना न्हू तें जेलीफिश हान नुस्तें हें काडटा. चड सताता भुरग्यांक चड त्रास जर्माचे पळय. रातच्या 2 ओडटाले पळय ते 12 पावल्या थोडी कितें करपाचें म्हणून कांय समजना. चड त्रास जर्माक हीच वचना. द्या लागे मागलें बोगस म्हणलें सगळें केलें तरी तांकां वचत ना जर्मा. झाडां मोदेकात आसता ती पिड्यार जाता पळय ते आतां सगळें शिंपडटा पळय तें झाडां मोदेकात आसता तें भितर पडटा तें आतां त्या झाडां भायर उडयता न्हू तें पॉयझन. तें झाड म्हणजे पॉयझन तुका तो लागत न्हू तें चड डेंजर तें. आनी तें भायरूय घालूंक जायना चड आहा तें झाड चड जालें तें. होय होय सुबेज आहा खूब आहा. मागीर तांकां तें काडूंक मेळोना एक कित्याक हें झाड वयता न्हू तें मातशें डेंजर लागत जाल्यार हिंदियनाक आमी सांगता चड डेंजर येना तेका. मातशें एक वरभर तुमकां मातशी खुजली येता ती आती तितकीच मागीर चड डेंजर अशें ना तें. व्हिडिओ जर्नलिस्ट केदार परबसह सिद्धेश सावंत, ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. इंडियन सुपर लीग अर्थात ISL स्पर्धेत काल मुंबई सिटी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. नॉर्थ ईस्ट युनायटेडनं 1-0 अशा गोल फरकानं मुंबई सिटीला नमवलं. आजच्या सामन्यात FC गोवाची गाठ बेंगलुरू FC बरोबर पडणार आहे. मात्र बेंगलुरू FC आणि FC गोवाच्या दरम्यान झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यांचा आढावा घेतला तर बेंगलुरूचं पारडं जड असल्याचं आपल्या लक्षात येतं. ISL स्पर्धेत आतापर्यंत 7 सामन्यांपैकी बंगळुरूनं गोवा विरुद्ध 5 विजय नोंदवले आहेत. त्यात 2018 आणि 19च्या अंतिम लढतीचाही समावेश आहे. बेंगलोरचे प्रशिक्षक कार्ल स्क्वाद्रात यांचा जम बसलेला असून माजी ISL विजेतेही आहे. मुख्य प्रशिक्षक या नात्यानं या 52 वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शकांचा हा तिसरा ISL मोसम आहे. तुलनेत FC गोवाचे 39 वर्षीय प्रशिक्षक जुआन फॅरेंडो भारतीय फुटबॉलमध्ये नौके आहे. ISL मधला हा त्यांचा पहिलाच मोसम आहे. एकीकडे बेंगलुरू FC बलाढ्य प्रतिस्पर्धी असतानाच गत मोसमातील अनुभवी खेळाडूंनी FC गोवाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या संघांशी करार केला. एदू बेदिया याचा अपवाद वगळता अन्य खेळाडू नौखे आहेत. भारतीय खेळाडूतही नवोदितांचा भरणा आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक या नात्यानं आपला दृष्टिकोन सकारात्मक असल्याचं प्रशिक्षक फेरेंडो यांनी नमूद केलं. भारताचा 36 वर्षीय दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री बंगळुरूचा हुकमे एक्का आहे. बंगळुरूची आक्रमणाची मदार छेत्रीवरच असेल. ISL मध्ये या अनुभवी स्ट्रायकरनं 74 लढतीत 39 गोल केले असून भारतीय फुटबॉलपटू तो सर्वोत्तम गणला जातो.
गेल्या मोसमात ISL स्पर्धेत छेत्रीनं 9 गोल करून भारतीयात अव्वल कामगिरी केली होती. रविवारच्या सामन्यात FC गोवाला बेंगलुरू विरुद्ध विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट द्वारकेश वेलिंगकरसह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.